शेपडी पण शेपडी जायची थांबा थांबा शांत थांबा त्यांनी तुम्ही. तसं ओढू शकाय तो मग पडतो जरा कट होत आहेत. तो जाऊन बघणार की तो ये नी माझ्या पिशवी तू बस म्हटल्या बशा ते गावलं तर हे इकडे याला बघा आता जवळ घ्या दादा इकडे घ्या जरा सगळ्यांना दिसून दे जरा बरोबर चालेल. म्हणजे असं कसं भेडोळी पडल्यावर कसं साप येऊन बसतात. त्यांनी शेती करतात वरती ऊस आहे खालती सगळं टमॅटो आहे शेतकरी आहे. त्यांनी आता म्हणण्याचं ऐकलं त्यांनी जायला देणार होते मित्रांनो आणि त्यांनी मारायचं नाही म्हणून ठरवले आणि जाऊ दे पण म्हटले शेती आहे म्हटल्यानंतर पण सापांना आणि बायका असतात काय असतात आपल्यापेक्षा बायका पण भितात. मग त्यांच्या समाधानासाठी एक साप पकडून विषय संपत नाही. दुसरे साप आणि येणारच ते बी घाबरतात. आज जागा असली तर ते भिडवतना आजपर्यंत खोलवर जाऊ शकते साप. त्याला जागा नाही त्यामुळे सापडला. नागेनाटी शेतकरी मालकांचं नाव काय हो? रमेश रमेश अंकलेकर. रमेश अंकलेकर. यरमाळच्या बरोबर खाली आहे मी आणि राजगडाच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकता. मी काठीचा आधार न घेता याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि केवढा मोठा नाग आहे. त्याला जागा कमी असल्यामुळे तो आता असा मात्र जायला बघतोय. हे सगळ्या गोष्टी तुम्ही निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता मोठ्या प्रमाणात साप तसे पण बाहेर पडतात. जुळत्यात आता ते जुळत्यात म्हटल्यानंतर नाग आणि धामीन जुळण आहे. नाग जुळतात हे समजून घ्या. दुसऱ्या जातीचे साप जुळत नाही. नाग जुळणार. त्यानं सोडलेल्या मादीचा म्हणजे स्त्रीचा वास बाईचा वास त्या नराला कळतंय पुरुषला कळणार त्यामुळे आकर्षित होतात. म्हणून आणि जास्त साप दिसतात. शेतकऱ्यांना जास्त काळजी घ्यायला पाहिजेतच. माझ्या स्वतःच्या शेतात मागच्या वर्षी पाणी सोडताना माझ्या पायाखाली साप होता लक्षात एवढा मोठा आणि सगळे मोठे मोठे नाग आता बाहेर पडतात. एखादा साप पकडलं आणि विषय संपत नाही. दुसऱ्या आजूबाजूला राहणार सगळी शेती आहे ही जंगलसारखा भाग आहे. इथनं एरमाळवरनं खाली उतरायची जागा आहे. त्यांनी व्यवस्थित बघत बसले आणि शेतकरी सापांना कामगार वर्ग मारतात. त्यांनी मारले नाहीत आणि पकडायचं पण नाही म्हणाले पण बायकांच्या समाधानासाठी किंवा आपल्या मनाला भीती असते तात्पुरती का होईना समाधान म्हणून त्यांनी पकडायला लावले. आणि कसा नाग भिडेमध्ये गेला होता जे गॅप म्हणतो आपण त्याच्यात गेला होता. तो जागा नव्हती आत त्यामुळे आरामात सापडला आणि आम्ही पकडताना आमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता. इथं तरी मी त्याला सोडलं तर तो माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करेल. उडून चावत नाही. नाही तर शेतामध्ये सगळी प्रेत मडी पडली असती. शेताला गेले लोक परत आले नसते. लक्षात असे साप शोधून कडून हुडकून कडून चावले असते लोकांना. तर शेताला गेले लोक परत आले नसते. असं काही होत नाही. तुमचा हात पाय लागला तर ते चावतात. एवढी गोष्ट शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि भला मोठा म्हणजे जवळपास 5 वर्ष वयाचा नागा आरामात सापडला असं म्हणावं लागेल. धन्यवाद.